संडे असला की वीकमधले जी काही एक्स्ट्राची कामं आहे ना, ती सगळी संडेलाच करायची असती आणि त्यातलंच महत्त्वाचं एक आम्हाला करायचं असतं, ते म्हणजे भाजीपाला आणायला जायचं. तर आम्ही निघालो होतो भाजीपाला आणायला. बाहेर येऊन बघितलं ना, तर इथे रोडचं काम सुरू झालं होतं. त्याच्यामुळे गाडी काढणं काही पॉसिबल झालं नाही. म्हणून टू व्हीलरच कशीबशी काढली आणि त्याच्यानंतर बाहेर आलोच आहे म्हटलं, तर चला छान नाश्ता करूयात. म्हणून ना समर्थाचा आणि माझा ना डोसा खूप जास्त फेवरेट आहे. मस्त तो एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर ना गाडीवर चाललो होतो आणि सध्या समर्थाला पण सर्दी झाली आहे. असं तिला काही बांधू देत नाही म्हणून ना आम्ही एकच स्कार्फचा ना मी असं जुगाड केला होता. दोघींनाही बांधलं आणि तिला ते इतकं छान वाटत होतं ना. त्याच्यानंतर बाजारामध्ये गेलो आणि ना आम्ही लवकर आलो होतो ना, त्याच्यामुळे बाजारला जास्त अजिबात गर्दी नव्हती म्हणून ना. मग समर्थाने पण इतका जास्त बाजार एन्जॉय केला ना, मी भाव विचारल्यानंतर ना ती पण विचारायची कितीला आहे, कितीला आहे. आणि त्याच्यानंतर ना इथे तिने कलिंगड घेण्यासाठी इतकी जास्त रडायला लागली होती ना. पण ना मला असं वाटतं ना की कलिंगडचा आणखी काही सीझन सुरू झाला नाही आहे म्हणून आम्ही तिच्यासाठी नाही ते खरबूज घेतलं. आणि मग काय ना आम्ही ते लोकलच्या कोणत्याही शॉपमध्ये गेलं ना, मग काय पप्पाच्या ओळखीने ना समर्थाला मस्त असा खाऊ भेटत असतो कुठेही गेल्यानंतर. मग काय त्याच्यानंतर आज पावभाजीचा बेत होता. मग भाजीपाला घेऊन आल्यानंतर ना सगळ्या भाज्या वगैरे निवडून घेतल्या. लगेचच ना पावभाजीची तयारी करायला घेतली. इथे सगळ्या भाज्या शिजायला टाकल्या आणि त्याच्यानंतर ना लगेचच भाजी झाली होती रेडी. मग पाव गरम करायला घेतले. इथे समर्थाच्या काही दीदी आल्या होत्या, त्या मस्त तिच्यासोबत खेळत होत्या. तोपर्यंत इथे मस्त माझं सगळं जेवण रेडी झालं होतं. तर असा होता माझा संडे. थँक्स फॉर वॉचिंग.